पतीपासून विभक्त राहत असलेल्या एका महिलेची तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून हत्या करण्यात आली। हत्येची ही घटना गोपालपूर येथील कोलंपौड येथे उघडकीस आली। कमलाबाई हुसेन मेश्राम असे मृत महिलेचे नाव आहे। गोपालपूर येथील रहिवासी कमलाबाई मेश्राम यांचा विवाह हुसेन गट्टू मेश्राम यांच्याशी झाला होता। मात्र गेल्या काही दिवसांपासून पती हुसेन हा चारित्र्याच्या संशयावरून कमलाबाई सोबत सतत वाद घालत होता व त्यांना त्रास देत होता। या जाचाला कंटाळून कमलाबाईंनी पतीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला। सोमवारी सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास कमलाबाई यांचा मृतदेह सदाशिव वाघमारे यांच्या घराच्या अंगणात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला। मोठ्या मावशीचा कोणीतरी खून केला आहे अशी माहिती मृत महिलेच्या भाच्याने कमलाबाईच्या भावाला दिली। भावाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। कमलाबाई या अंगणात एका बाजूला पडलेल्या दिसल्या। त्यांच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराचा मोठा वार करण्यात आला होता। प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। ही घटना रविवारी मध्यरात्री 1 ते सोमवारी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान घडली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे। या घटनेनंतर फिर्यादी चंद्रभान आत्राम यांनी गावातील पोलीस पाटील रमेश कुंटलवार यांना माहिती दिली। पोलीस पाटलांनी तातडीने पांढरकवडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली। माहिती मिळताच पांढरकवडा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला। पोलिसांनी संशयित पतीला ताब्यात घेतले असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात मात्र प्रचंड खळबळ उडाली आहे।